नमस्कार सर्वांना. श्रावण महिन्याची सर्व स्त्रिया व मुले आतुरतेने वाट पाहत असतात. कारण याच महिन्यात आपल्या भारतीय संस्कृतीत साजरे केले जाणारे बरेच सण असतात. त्यामुळे स्त्रियांना नटायला मिळते, हौसमौस करायला मिळते. हा श्रावण महिना खूप हसवा असतो. ऊन पडले आहे असे म्हणता म्हणता पावसाच्या सरीवर सरी कोसळू लागतात. श्रावणातील हा ऊन पावसाचा खेळ पाहून मन हरवून जाते. औचित कधीतरी सप्तरंगी इंद्रधनुष्याचे मंगल तोरण आकाशाला एक वेगळी शोभा आणते. तसेच हा श्रावण पक्ष्यांचा राजा मोर यास डौलदार पिसारा फुलवून नृत्य करण्यास आवाहन करतो. पावसाच्या सरी कोसळू लागल्या की मोराला थुई थुई नाचायला प्रोत्साहन चढते. अशातच पिसारा फुलवून नाचताना त्याची छबी कॅमेऱ्यामध्ये टिपतानाचा अनुभव हा खूप अविस्मरणीय असतो. चैत्रापासून सुरू होणाऱ्या या मराठी महिन्यांचे रंगरूप आगळे वेगळेच असते. मला स्वतःला आवडतो आणि हवाहवासा वाटतो तो हा हिरवा श्रावण. श्रावणात सृष्टीत सर्वत्र हिरव्या रंगाची उधळण झालेली असते. हिरव्या रंगातही किती विविध छटा असतात. कुठे गर्द हिरवा, तर कुठे प्रसन्न हिरवा, तर कुठे पोपटी, अशा रंगछटा सर्वत्र पाहायला मिळतात. श्रावणात वेली वनस्पतींना नवीन पालवी फुटलेली असते. हे दृश्य पाहून असे वाटते की जणू काही सृष्टीने नववधूचा वेशच धारण केला आहे. फळाफुलांनीही वृक्षही बहरून गेलेले असतात. गवते आपली पिवळी काठ टाकून हरित वस्त्रे परिधान करतात. अशा वातावरणात खूपच प्रसन्न वाटते. पावसाच्या सरी कोसळून गेल्या की पक्षी आपले इवलाले पंख झटकून पक्ष्यांसाठी आपल्या पिल्लांसाठी चारा आणायला घरट्याबाहेर पडतात. ए रे पावसा तुला देतो पैसा, अशी पावसाची गाणी गुणगुणत पावसाच्या रिमझिम सरी अंगावर घेत लहान मुले चिंब भिजतात आणि आनंदाने उड्या मारतात. लहान मुले कागदाच्या होड्या करून पावसाच्या वाहत्या पाण्यात सोडतात. तसेच कार्यालयात जाणारे येणारे लोक छत्र्या पिशव्या सांभाळत ऑफिस गाठण्याचा प्रयत्न करत असतात. अशातच एखाद्या दिवशी छत्री रेनकोट सोबत घेतला नाही आणि जर अचानक खूप पाऊस आला तर सर्वांचीच पळतात भुई थोडी होते. असा हा लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांच्या आवडीचा श्रावण महिना आहे. कारण पाऊस पडताच सर्वांना गरमागरम कांदा भजी व चहा यांची मेजवानी मिळते. जर जास्त पाऊस झाला तर विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टी मिळते. त्यामुळे विद्यार्थीही खूप आनंदात असतात. शेतकरी सुद्धा या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण याच महिन्यात शेतीची बरीच खोळंबलेली कामे त्यांना या महिन्यात पूर्ण करायची असतात. श्रावण सरींच्या स्पर्शाने आपल्या या शेतकरी बांधवाच्या शेतातील पिके आपल्याला आनंदाने डोलताना दिसतात. त्यावेळी आपल्या या शेतकरी बांधवाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह आणि आनंद आपल्याला पाहायला मिळतो. श्रावण मास म्हणजे व्रत वैकल्यांचा आणि सणावारांचा महिना. श्रावणातील सोमवारांचे खूप महात्म्य आहे. या दिवशी बऱ्याच लोकांचा उपवास असतो. मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. तसेच शनिवारी मारुतीची आराधना केली जाते. या श्रावणात माणूस आपल्या उपकारकर्त्या निसर्ग बांधवांनाही विसरत नाही. म्हणून तर उंदरापासून पिकांचे रक्षण करणाऱ्या नागांची नागपंचमीला पूजा केली जाते. तर नारळी पौर्णिमेला सागराला भक्तिभावाने नारळ अर्पण केला जातो. श्रावणातील अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतात. या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून या दिवशी स्त्री पुरुष भाविक उपवास करतात आणि कृष्ण जन्माचा सोहळा करतात. श्रावणातील नवमीला बालगोपाल गोपाळकाला दहीहंडी साजरी करतात. त्यानंतर येतो तो बैल पोळा. यालाच श्रावणी पोळा असेही म्हणतात. शेतकरी आपल्या बैलांच्या गळ्यात घुंगराच्या माळा घालतात. त्यांची सजावट करतात. या दिवशी शेतकरी आपल्या बैलाची पूजा करतात. त्यांना नैवेद्य दाखवतात आणि सर्व गावकरी मिळून या बैलांची गावामध्ये मिरवणूक काढतात. तर मित्रांनो, असा आहे हा श्रावण महिना.
मला तर हा श्रावण महिना खूप आवडतो. तुम्हाला हा श्रावण महिना आवडतो की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर अँड कमेंट करा. धन्यवाद.